सुभाषणी आल्या सगळ्या की छान होईल सगळं. देशपांडे, ओ देशपांडे, केळीवाले देशपांडे बाहेर या बरं. हेच वळण लावलंय वाटतं मुलांना. हे सगळं हळू 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 केवढ्यांदा ओरडताय, वाडा हालायला लागला. हळू बोला. मी का हळू बोलायचं? मी काय चोरी केली हळू बोलायला? आणि तशी पद्धत आमच्यात नाही, ती तुमच्यात आहे. हा अहो मी आपलं ऐकून घेते म्हणून काही बाई बोलू नका. हा आणि तो पदर जरा असा फिरवून घ्या बरं. तुम्हाला माहितीये ना आमच्याकडे चालत नाही हे असलं. एक्सक्यूज मी, ती स्टाईल आहे माझी, कळलं ना? आणि मला काय हाऊस नाही आली देशपांड्यांची पायरी चढायला अशी. अहो मग सांगा तरी काय झालं ते. तुमच्या यशनं आमच्या बागेतले पेरू चोरले. नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्याला पेरू चोरताना. ते बघा, दिसलेच मला पेरू. सरका, बघा इथेच आहेत. हे काय आमच्या बागेतले पेरू इथे ठेवलेत चोरून. हा सूर्य आणि तो जयद्रथ कुठे? बोलवा त्याला. अहो पण त्याला तर मारलं ना अर्जुनाने. बोलवा यशला तुमच्या. मी सोडणार नाहीये त्याला. बोलवा. काय झालं? हॅपन व्हॉट? अगं बाई, हा शकुनी मामा होय. तरी म्हटलं युद्धाचा शंख कोण फुंकतय? मला हाऊस आहे का भांडायची? हे सांगताय की विचारताय? अहो लता बहिणी, यशला पेरू आणायला सांगितले तर तो यांच्या बागेतून घेऊन आला. आय नो, मीच सांगितलं त्याला आणायला. घ्या, छान संस्कार दिलेत हा मुलांना. संस्काराची भाषा तू करू नकोस पिंगळीन. पदर घे नीट. का तुमचा सगळ्यांचा माझ्या पदरावर डोळा आहे? डोळ्यात जातो त्यावर. आणि हे देवासाठीच आणलेत ना पेरू? खप्पा सगळं देवाच्या नावावर. अगो बाई, काल केवढे टेकू लावलेत घरात. म्हणजे ऐकलं होतं पण असं कधी पाहिलं नाही हो. छान दिसतंय. किती दिवस टिकणार आहेत हे टेकू? झाली टेहाळणी करून झाली. या, मला काही हाऊस नाहीये तुमची पायरी चढायची आणि तुमच्याशी बोलण्यात तर अजिबात इंटरेस्ट नाहीये. ठेवा ते पेरू तुम्हाला. हा, पुण्य मिळेल थोडस. चल का, हळू जरा. उगाच आणले यांच्याकडचे पेरू. कळलं आणले तर देवासाठीच आणले होते ना. हिला बघतेस मी बरोबर. तर कोण आलं? तीच असणार. तीच. आता ही गेली माझ्या हातून. आता ही गेलीच माझ्या हातून. वहिनी काय ग, काय आहे? चंद्रकांतराव आहेत का? काय काम आहे? ते तुम्हाला नाही सांगता येणार. ते म्हणाले की घरात आज कार्य आहे, त्यामुळे आमचं काम अगदी सहज होऊन जाईल. आणि त्यांची ही आयडिया मला खूपच एक्साइटिंग वाटली ना, म्हणून आले मी. व्हॉट आयडिया? व्हॉट एक्झॅक्टली? एन्झायटी नाही हो, एक्साइटमेंट. एक्साइटिंग. तेच काय? डोहाळ जेवणाची. डोहाळे जेवण इथपर्यंत आलं सगळं? हो, म्हणजे आधी साखरपुडा, मग लग्न आणि मग डोहाळ जेवण. पण पिऊन झालं की लगेच निघूया आपण. आपल्याला पण खूप काम आहेत. हे तू मला नको, स्वतःच्या मनाला सांग. काय करता तुम्ही? आम्ही ना घरोघरी जाऊन लहान मुलांना पोलिओचे डोस देतो. अरे वा, म्हणजे बऱ्याच घरी जाणं होत असेल नाही? आमचं कामच आहे ना ते. माझं एक काम कराल का? काय? माझी काही पॅम्पलेट्स वाटाल का तुम्ही? पॅम्पलेट्स? येस. वाटू ना, एवढं काय त्यात. Okay. एका दगडात दोन पक्षी मारू. अगं वाटू काय वाटू, ते काही काम आहे का आपलं? अगं पण आपल्याला कुठे ओव्हर टाइम करावा लागणार आहे. संपतील तेवढी संपतील. उरतील त्याच्या होड्या करून सोडू, नाहीतर रॉकेट करू. द्या तुमच्या पॅम्पलेट्स द्या, वाटू आम्ही, काही हरकत नाही. हा, नाही, राहू द्या. राहू द्या. हो, राहू द्या तर राहू द्या. पण तुम्ही काम काय करता? वेल, मी इव्हेंट मॅनेजर आहे. माझी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, आनंदी आनंद. तुमचा काही कार्यक्रम असेल तर नक्की सांगा, इव्हेंट असेल तर सांगा, अगदी आनंदी आनंदात करून टाकू. वेल, हे माझं कार्ड. तुमचा आता इथे पण काही कार्यक्रम वगैरे आहे का? ॲक्च्युली एका डोहाळ जेवणाच्या इव्हेंट संदर्भात मी भेटायला आले होते. त्या डोहाळ जेवणाची ना केळ्यांची थीम आहे. आणि हे केळीवाले देशपांडे आहेत, सो त्यांना भेटायला आले मी. ओ, डोहाळ जेवण. मग तुमच्या एखाद्या इव्हेंटला आम्हाला पण बोलवा ना. म्हणजे आपण तिथे जाऊन सांगू ना, बाळांना वेळेत डोस द्या, तिथेच देऊ हवं तर डोस. म्हणजे आम्हाला इकडे तिकडे भटकायला नको. हा, आपल्याला एकाच ठिकाणी ऑर्डर मिळून जाईल. काय? अगं पोलिओचा डोस येतो, मिठाई नाहीये पार्टीत ऑर्डर मिळायला. आणि ना मला कळत नाही ह्या अजून बाळाला घेऊन काय येत नाहीयेत. अगं येतील ग, पण करायला थोडा वेळ लागेल ना. आणि ते बाळ कुठे खेळत असेल, आणतील त्याला. हा,
तिथे होय ते बाळ. ये ये लबाडा, कुठे लपून बसला? आलास का? आला? ये ये ये. कुठे थे हे काय हे? चंद्रकांतराव कुठे आहेत? किती वेळ झाला? मला उशीर होतोय. हे बघा बाई, माझं डोकं खाऊ नका तुम्ही. मला सांगा काय काम आहे. मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला नाही सांगू शकत. मला सांगा, तुम्ही या घरात मी हुशार आहे, मला सगळं सांगायलाच पाहिजे. सांगा. ओ बाई, पण मला तुम्हाला ओ बाई, नाही, नाही. बाई बाई मला सांगू बाई शकता बाई का? प्लीज तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन यावं, प्लीज ऐका. कुठलं बाळ? आमच्याकडे कुठलंही बाळ नाहीये. अहो असं काय करता? तो आत्ता गेला इथून रांगत. कस कस काय बोलताय तुम्ही? हो हे बघा, असा हलगर्जीपणा करून नाही चालणार. काय लाखात एखादी केस राहून जाते आणि मग आम्ही बदनाम होतो ना. आणि काय हे तुमचं घर किती अस्वच्छ आहे, ते बाळ असं इथे रांगतंय, बरं दिसतं का ते? एक मिनिट, घर अस्वच्छ नाही, आमचं पुरातन वाड आहे म्हणून ते जुनं दिसतंय. चंद्रकांतरावाला हे काय कुठलं बाळ म्हणतात? Please यांना सांगा, चंद्रकांतराव. काय झालंय? हे बघ हो लता बहिणी, कसंही करून यांना थांबवा, नाहीतर मग 7 वर्ष सवाष्ण, लग्न, टॉवर. बाई आजी, कशी दिसते मी? मत्त कुणाची नजर नको लागायला. अय्या खरंच? अगं, तयार नाही झालीस अजून? अगं मी केव्हाची तयार आहे मम्मी. मग चल ना लवकर, 3 सवाष्णी आल्या आहेत. बघ, सगळं चांगलं व्हायला लागलं की नाही. शैलावंशांच्या व्रताचा महिमा. हो हो चांगल्या भावनांनी केलं ना की सगळं चांगलं होतं आणि चांगली माणसं सुद्धा आपोआप सापडतात. हो हो. आता नवरा सुद्धा बघ एकदम छान चांगला सापडेल तुला. अहो त्या बायका पोलिओ ड्रॉप्स देणाऱ्या आहेत, खूप बिझी असतात त्या. प्रत्येक बाळाच्या तोंडात फक्त 2 थेंब टाकायचे असतात, माहितीये ना तुम्हाला? माहितीये. त्यांना असं फसवून थांबवून ठेवणं योग्य आहे का? अहो बहिणी, पण मग त्या इव्हेंट मॅनेजमेंट वाल्या ज्या बाई आहेत ना, त्यांना पण आपण थांबवून ठेवलंय ना. एक मिनिट, अजून कोणत्या इव्हेंट मॅनेजमेंट वाल्या बाईंना थांबवून ठेवलं तुम्ही? त्या नाही का त्या चंद्रकांतराव करतायत त्या. केळीचे खुंट देणार म्हणून दादांनीच त्यांना बोलवलं होतं, म्हणून तर त्या आल्यात. हे कोणी सांगितलं तुम्हाला? त्यांनीच सांगितलं. ती काही सांगेल. अहो खरंच. पण त्या जर इव्हेंट मॅनेजमेंट वाल्या नसतील तर मग त्या कोण आहेत असं तुम्हाला वाटतं? ते तुम्हाला काय करायचंय? हं? त्यांना का थांबवून ठेवलं तुम्ही? अहो व्रताच्या उद्यापनासाठी ना. हे बघा, अजून 2-4 बायका आल्या ना की आपण व्रताला सुरुवात करूया ना. अहो पण त्यांचा टाइम वेस्टिंग होतोय, त्याचं काय? पण त्या जर निघून गेल्या तर आपल्या नक्कूचं आयुष्य वाया जाईल ना. असं खोटं बोलून व्रत पूर्ण होत असतं का शैलावंच? सांगूया त्यांना, पण थोड्या वेळाने सांगूया. इतक्यात सांगितलं आणि जर त्या जाते म्हणाल्या तर मग तुम्ही ना त्या बायकांना थांबवून ठेवा. कसंही करून त्यांना चहा द्या, कॉफी द्या, पन्ह द्या, त्यांना जे हवं ते द्या, पण त्यांना थोडा वेळ थांबवून ठेवा. अरे काय हे, कुठे होतात तुम्ही इतका वेळ? आणि बाळ सापडलं का नाही? सापडेल असेल कुठेतरी. लब्बाड आहे खूप. हा, मला एक सांगा, त्या बाई कोण होत्या? हा? बाळाची आजी. बाळाची आजी? बाळाची आजी असं म्हणत होती की बाळच नाहीये. विसरल्या त्या. म्हणजे वयोमानानुरूप ते त्यांच्या ना डोक्यावर थोडा परिणाम झालाय. त्या तुम्हाला काही दिलं नाही अजून कोणी? मी आणते. हा थांबा, या साड्या आहेत, नेसायच्यात तुम्हाला. बाळाचे ड्रॉप झालं, साड्या कशाला नेसायला हव्या? सारखं बाळ 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 काय चाललंय तुमचं? परत बाळाचा विषय काढला तर बघा. शिल्पा, तू काय करतेस इथे? सीमे, तू काय करतेस इथे? नाही, आधी तू सांग. तू सांग आधी. झालं तुमचं तुंकून. आता